नमस्कार, मी शिल्पा खेर, उपाध्यक्ष भाग्यश्री फाउंडेशन। भाग्यश्री फाउंडेशन मार्फत सक्षम नागरिक मोहीम हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम आणि याच्या अंतर्गत रोजनिशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत। मला एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे, ती म्हणजे जेव्हा कुठलाही उपक्रम कोणतीही संस्था आणते, मग ते प्रायव्हेट शाळा असू देत, शासकीय शाळा असू देत, जी संस्थेत आपण तो उपक्रम राबवणार आहोत त्या संस्थेमधील घटकांचं सहकार्य हे फार आवश्यक असतं आणि फार महत्त्वाचं असतं। याचा अनुभव आम्हाला प्रत्येक ठिकाणीच येत आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेविषयी जर म्हणायचं झालं तर तेव्हाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण आणि शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम, तसेच आत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री संतोष पाटील, जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे आणि आत्ताच्या शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शंकर मॅडम यांनी जे अमूल्य सहकार्य केलेलं आहे, त्यानंतर सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, विषय तज्ज्ञ, विषय शिक्षक, इतर मुख्याध्यापक, शिक्षक या सर्व घटकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या जात आहे आणि याचं सर्व श्रेय ह्या तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना मुख्यत्वे जातं। तर ह्या विषयीचे त्यांचे जे अभिप्राय आहेत ते आपण ऐकूया आणि अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला विविध भागांमध्ये जायचं आहे तेव्हा मी इतर शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांनाही विनंती करेन की जर आपल्या मुलांपर्यंत हा उपक्रम जायला हवा आहे, त्यांची सर्वांगीण प्रगती हवी असेल तर तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे। हा उपक्रम आम्ही विनामूल्य राबवतो आणि जर कुठल्या जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवण्याची आवश्यकता तुम्हाला वाटली तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करावा। धन्यवाद। विशेष शिक्षक विद्यामध्ये मानला तालुका पन्हाळा गेल्या वर्षी मी इयत्ता 6वी आणि 7वी साठी 2 वर्गासाठी मी हा उपक्रम राबवतोय आणि ज्यावेळी आम्ही तिथं कोल्हापूरमध्ये आम्ही ज्यावेळी सगळे पाहिलं तर नक्कीच आम्हाला कळालं होतं की ह्याच्यातून काही ना काहीतरी मुलांसाठी मुलं सक्षम बनतील। त्याचं नावच आपला की सक्षम नागरिक होईल आणि रोजनिशी हा उपक्रम ज्यावेळी मुलांना सांगितलं सुरुवातीला आम्हाला वाटलं की दररोज काहीतरी मुलांनी दररोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी काय करायचं हा विषय होता। मुलांना सांगितलं आणि सगळ्या गोष्टी करायच्या, मुलं दररोज लिहित होती। पण ज्यावेळी तुमचं जे उपक्रम ज्यावेळी आपला ग्रुप तयार झाला, ग्रुप झाल्यानंतर प्रत्येक आठवड्यातला उपक्रम घ्यायचा हे ज्यावेळी आलं त्यावेळी फायदा दिशा ठरले आणि त्याचा फायदा असा झाला की प्रत्येक वेळी जो उपक्रम आला ज्यावेळी सुरुवातीला ज्यावेळी सकाळी उठलो, असं केलं तसं केलं, शाळेत गेलो, शाळेत परत घरात गेलो, संध्याकाळी गेली झोपलो, एवढाच रोजनिशी होती। पण ती रोजनिशी तिथं पुरती मर्यादित न राहता पुन्हा त्या दिलेल्या तुमचे उपक्रम तुमचे येतात, तुमचे व्हिडिओ येतात ते पाहिल्यानंतर मुळात मुलांच्या मध्ये नवीन चेतना निर्माण मला काय हरकत नाही, कारण बरेच मुलं चांगल्या प्रतीच झाले। मुलांच्याकडे आम्ही घेतो, पाहतो, ठीक आहे तुझं चांगलं आहे, जेवढी आपण त्यांना शाबासकी देतो तेवढे त्या पद्धतीचं लिखाण त्या पद्धतीनं वाढत चाललंय आणि तुम्ही जे विषय देताय त्याच्यामध्ये खरोखर चांगले विषय आहेत आणि त्या विषयानुसार जर बघितला तर कालचा विषय आपला होता की एका शब्दावर आपण 2 त्याची वाक्य तयार करायची, त्याला मी दिलाय दोन आज तपास आला नाही। पण नक्कीच आज ह्या तुमच्या रोजच्या उपक्रमामुळे बरेच मुलं लिहायला लागले, अक्षर त्यांचं सुधारायला लागले महत्वाचं म्हणजे, आणि स्वतः लिहित असल्यामुळं पूर्वी काय व्हायचं एखादा विषय दिला माझी आई तर युट्यूबला जसं आहे तसं तुमची आई पण तेच काम करते, माझी आई पण तेच झाली, याची पण आई तेच काम करतात। पण आता काय झालं पण नको, तुम्ही तुमची आई विषयी लिहा, तुमची आई विषयी, पण त्यातनं मुलांची आई आणि मुलांचे वडील यांच्यामध्ये जे नातेसंबंधाचा आपला जो उपक्रम होता तर काही मुलांचं आईविषयी प्रेम आहे, काही मुलांचं वडिलांविषयी प्रेम आहे। म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आपल्याला जाणवल्या त्या ह्या उपक्रमातून किंवा मी मोठेपण कोण होणार तर नेमकं कसं होतंय ज्यावेळी आपण वर्गामध्ये विचारतो की मोठेपण कोण होणार, मी सांगितलं शिक्षक की सगळेजण शिक्षक म्हणतात, पोलीस मध्ये पोलीस म्हणतो, पण ऍक्च्युली जेव्हा त्यांनी लिहायला सांगितलं तर त्यांनी घेऊन आणलं की मी मोठेपणी हे होणार आहे, ते का होणार हे पण काही गोष्टी काय नक्की तुमचा मॅडम खूप चांगला उपक्रम आहे ज्यातून मुलं आता आमची हित आहे। जेव्हा आमच्या केंद्रामध्ये हा उपक्रम राबवला किंवा आमच्या शाळेमध्ये जेव्हा उपक्रम राबवला तेव्हा आपण त्या मुलांना सांगितलं की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये घडलेल्या घटना आपण ज्या काय असतील ते लिहायचं असं सांगितलं। मग त्यामध्ये चांगली असेल किंवा एखादी चूक जरी झाली असेल तरी तुम्ही लिहायचं असं जेव्हा सांगितलं तेव्हा एक 2-3 आठवड्यानंतर मुलांच्या लक्षात आलं की आपल्या काही चुका व्हायला लागल्या आणि मग ते आपल्याला लिहावे लागतात म्हणून त्यांच्या चुकांचं प्रमाण थोडं कमी झालं।
आणि त्यामुळे हा एक पॉझिटिव्ह बदल आमच्या त्यामध्ये लक्षात आला की या उपक्रमामुळे मुलं चुका कमी करू. कारण आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या हातून एखादी चूक जरी झाली तरी तुम्ही नोंद करायची. जेव्हा त्यांनी तसं त्यांच्या लक्षात आलं एक दोन मुलांना जेव्हा आम्ही वाचून दाखवलं की मी असं एखाद्याला बोललो एखाद्याची भांडलो हे योग्य आहे का, मग त्यांच्यामध्ये हा पॉझिटिव्ह बदल होऊ लागला की आपली ही गोष्ट आपल्या लेखनामध्ये येऊ नये आणि म्हणून ती त्याच पद्धतीनं प्रयत्न करावे. रोजनिशी हा जो उपक्रम आहे भाग्यश्री फाउंडेशन मध्ये चालू केलेला, मी म्हणेन भाग्यश्री फाउंडेशन असो वगैरे कोणते असो, परंतु रोजनिशी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, अत्यंत चांगला आहे. कारण या माध्यमातून मुलांच्या बुद्धीला एक चालना मिळायला लागलेली आहे. आणि आमच्यात आम्ही दररोज त्यांना आता सांगितलेलं आहे आमच्या शाळेमध्ये की तुमची दररोजची अशा पद्धतीने रोजनिशी घेऊन आणा. एक छोटीशी त्यांनी वही घातली आहे, त्यासाठी सुद्धा काय केलंय तर रफ पेपर होते ज्या वया झाल्या त्यांनी एक दोन पानं शिल्लक राहिली तर त्याची वही त्यांनी बनवली, ती एकमेकाला शेअर करायची. तुमच्या रोजनिशी काय, या सगळ्यांच्या रोजनिशीमध्ये काय, त्यामध्ये आलेले जे अनुभव आहेत ते एकमेकांना सांगायचे. आणि त्यामध्ये समजा माझ्याकडून एखादी काही गोष्ट राहून गेली असेल त्यात सुधारणा काय करता येईल हे विद्यार्थ्यांना त्या वेळेला आम्ही सांगू शकतो. हा घटक आम्ही काय करतो तर परिपाठाला जोडूनच घेतो, म्हणजे 10 मिनिटाला काय करतो ज्यादा घेतो परिपाठाच्या बरोबरच त्यातच हा उपक्रम सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने राबवतो. आणि यामुळे काय झालं तर मुलं सुद्धा आता आमची बोलायला लागली किंवा आपले अनुभव सांगायला लागले किंवा त्यांच्या लक्षात यायला लागले की मला आता काय करायला पाहिजे. आज मी हे अनुभव लिहून घेतलेला आहे, यामध्ये काय करायला पाहिजे एकमेकांशी शेअर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये चर्चा होऊ लागली, समन्वयाची भूमिका चांगली व्हायला लागली. त्याबद्दल मी हा उपक्रम राबवल्याबद्दल भाग्यश्री फाउंडेशनचं खरं त्याचं हार्दिक अभिनंदन करतो. उपक्रम स्तुत्य आहे, सर्वांनी राबवणं गरजेचं आहे.